जी काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे आपण जी काही म्हणतोय, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, मंजिलें और भी है, रास्ते और भी है, हम खड़े हैं जहां वहां वास्ते और भी है, बढ़ रहे हैं अब कदम, बढ़ रहे हैं अब कदम, उस मंजिल की तलाश में दिल में जुनून और इरादों में ताकत और भी है. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. जवळपास 3 पट आपली अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये आपण नेली आहे. 3 पट 10 वर्षामध्ये. डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो. देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये देशाचं स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाचं स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे. या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी. आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. आज सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य हे बेस्ट स्टेट म्हणून, सर्वोत्तम राज्य म्हणून आपल्याला केंद्र सरकारने त्या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. 2025-26 मध्ये 372 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये 2,669 उद्योजक होते, 1,29,657 उमेदवार होते. त्यापैकी 24,101 लोकांची नोकरी करता निवड करण्यात आली. आपल्या राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे. सर्वात जास्त छापे एसीबीचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो, सगळ्यात जास्त. आणि हे चालूच राहणार आहे, कारण तक्रार आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची. माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता एसीबी कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकते. एसीबीला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिलेला.